स्तवन झालेला आहे आणि खास आजच्या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका तेजलची पवार मॅडम देखील आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच आमचे बंधू संदेशदादा पालकर देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच माझी शाखा पन्नाची फणसवाडी देखील आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेला आहे. गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझे रूप पाहण्या ओढ लागे या मनाला मला लवकर ये सांगून तू देवा अरे त्या माता पार्वती आणि शिवा हेच मागणे आहे बाप्पा अरे हेच मागणे आहे देवा माझा गणपती देवाला दिन रात स्मरतो आम्ही देवा अरे हे सारे भक्त तुझ्या आणि म्हणून शाहीराला देखील एक सांगणं आहे माझं वा माझ्या गणाचा विषय आहे. या सर्व माझ्या लेकरांना सर्व या भक्तगणांना त्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. बाप्पा अरे तुझ्या आगमनासाठी पावसाळा मित्रांनो चालू झालेला आहे आणि म्हणून तुझ्या आगमनासाठी हा निसर्ग अगदी थाटा सजलेला आहे. या तुझ्या साऱ्या लेकरांना ओढ लागते तुझ्या येण्याची आणि तोच विषय हा अजान भक्त तुझा अजान पामार बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं की सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा मन ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा देवा अरे हा सारा निसर्ग तुझ्या आगमनासाठी थाटामध्ये सजलाय. म्हणून बाप्पा प्रत्येकाच्या घराघरात येऊन लवकर येऊन या तुझ्या साऱ्या लेकराला आशीर्वाद दे. म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4 वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा नव ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सजली वसुंधरा
पाठी चाहूल धरती प्रफुल्लित झाली तुझ्यासाठी बाहेरून आल्या दुर्वारा नवेली तुझ्यासाठी बाहेरून आल्या दुर्वारा नवेली तुझ्यासाठी बाहेरून आल्या दुर्वारा नवेली हो हे तुझी लागता रे गोडी रान कोकिळा सुरछेडी नेसून ती हिरवी साडी पान फुले झाडे वेली मोर नाचू लागला फुलवून या सारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा हे देवा हे सतवी वसुंधरा तुझ्यासाठी गवळी भरा हे नरकती करा देवा पान फुलरा ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा हे 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 माझी कसा दरवळे सुगंध तुझ्या आठवणाचा लागे मनाला छंद तुझ्या आठवणाचा लागे मनाला छंद तुझ्या आठवणाचा लागे मनाला छंद हो मृगनाभी माझी कसा दरवळे सुगंध तुझ्या आठवणाचा लागे मनाला तूच खरा विश्वाचा धनी वसला आमच्या खाली मनी पाहण्या रूप तुझे नयनी डोळ्यामध्ये काटे पाणी या राजेशाच्या जीवनाचा तू आसरा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा तुझ्यासाठी गौरी म्हणा आसमंत तुरला देवा तुझ्या आगमनासाठी बहरून आला निसर्ग झाली ढगांची दाटी या साऱ्या विश्वात आहे गाना या साऱ्या विश्वात आहे गाना तुझीच किमया ही मोठी म्हणूनच राहते सदैव तुझे अरे तुझेच नाम या राजेशाच्या ओठी
श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. श्रावण सरीने तुझ्या लहरीने हर्षिले मनारे, श्री गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. तो हो तसा तुला मोरया मी अंतरात स्मरतो, तसा तुला मोरया मी अंतरात स्मरतो, तसा तुला मोरया मी अंतरात स्मरतो. हो पहाटेचा वारा मोराचा पिसारा देती आखुनारे, श्री गणारे, श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. नटला सारा तुझ्या स्वागताला, निसर्ग हा नटला सारा तुझ्या स्वागताला, निसर्ग हा नटला सारा तुझ्या स्वागताला. हो देण्या दर्शनाला शाही राजशाला चतुर्थी सणारे, श्री गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. हो श्रावण सरीने तुझ्या लहरीने हर्षिले मनारे, श्री गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे, श्री गणारे, ये श्री गणारे. अधर्मीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी. मग मुखी घेऊन तुझे नाव काम कराया, अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया, कृपेची धरछाया, हे बाबा तू गणराया, अरे कृपेची धरछाया, बाबा तू गणराया.
आहा ओ या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया। आहा हे भक्ती भावने केली पेरणी स्मरून तुझ लगना, स्मरून तुझ लगना, अरे रुजून आले रोप चांगले तूच रे दया घना, तूच रे दया घना, तूच रे दया घना, नांगराला बैल जोडले आता यावे धराया, नांगराला बैल जोडले आता यावे धराया, कृपेची धरछाया रे बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, धरछाया बाप्पा तू गणराया, आहा लावणीच्या कामाची सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता, अरे बरसाया त्या मेघराजाला सांग विघ्न हरता, सांग विघ्न हरता, सांग विघ्न हरता, होळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया, होळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया। हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, 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 अरे कृपेची धरछाया हे बाप्पा तू गणराया। की कर सोडून करतो विनंती गणराया माझी ऐकून घे रे, आणि तुझ्या भेटीसाठी जाणाऱ्या
रक्षणाला धावू नये रे. अरे रंजल्या गांजलेल्या जीवांचा गणेशा, या रंजल्या गांजल्या जीवांचा गणेशा तू आधार हो रे. आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलो देवा, या माझ्या साऱ्या भक्त जनांना तुझा आशीर्वाद रे. रे बाबा, म्हणून तुम्हाला सांगतोय विषय काय आणलाय गणाचा लक्ष असू द्या. हा गण काय करतोय बाबा, माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. एकदा बाबा अटक कटक आणि तवरी चटक असा फटक उडून विषय बुवा तुम्हाला माहिती, म्हणून म्हणतोय की झाला प्रवास धोक्याचा. बघा मित्रांनो, प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. की झाला प्रवास धोक्याचा, सांगतो व्यथा ही गणाला. हा माझा बसलेला कोकणकर बाप्पाकडे काय म्हणतोय, बाप्पा अरे दरवर्षी आम्ही तुझ्या सणाला मोठ्या नित्य आनंदाने घेतोय, पण ह्या रस्त्याची चाललेली अवस्था, यातून आमचा जीव जाईल की नाही याची आम्हाला खात्री नाही. आम्ही तुझ्या पायापर्यंत पोहोचू याची पण आम्हाला खात्री नाही. म्हणून विषय मित्रांनो कसा आणलाय, वाजवायचं नाही, लोकांना शब्द ऐकायला जाऊ द्या. म्हणून म्हणतोय की झाला प्रवास धोक्याचा, सांगतो व्यथा ही गणाला. मग जीव घेऊन मुठीत, हा माझा कोकणकर काय म्हणतोय की जीव घेऊन मुठीत, अरे कसा येऊ मी सणाला. ए बाप्पा अरे तुझ्या दर्शनाला चाललोय, पण या खास काळग्यातून जीव जाईल का राहील याची आम्हाला काही शाश्वती नाही. म्हणून तुझ्या सर्व या लेकरांना, या भक्तांना सुखरूप प्रत्येकाला तुझ्या दर्शनासाठी त्यांच्या गावागावाला ने. एवढा विषय. 1 2 3 4 सांगतो व्यथा ही गणाला. झाला प्रवास धोक्याचा, सांगतो व्यथा ही गणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. 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 प्रवास धोक्याचा, सांगतो व्यथा ही गणाला. प्रवास धोक्याचा, सांगतो व्यथा ही गणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. गावी जायचं कसं हो सांगा नाही हे कळत. नाही कळत, सांगा नाही कळत. या आज खळग्यातून, या आज खळग्यातून कसं झालं वाहनाला. या आज खळग्यातून कसं झालं वाहनाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला. जीव घेऊन मुठीत, कसा येऊ मी सणाला.
Ready